भारत सरकारनं युरोपियन युनियनसोबत सामंजस्य करार केलेला असला तरी त्याचा थेट फटका नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना आणि नाशिकच्या ऑटोमोबाईल सेक्टरला बसेल अशी भीती सध्या व्यक्त केली जाते आहे। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या संदर्भात निर्मला सीतारामन यांच्याकडे एक पत्र दिलं आहे आणि या सगळ्या बाधित होणाऱ्या क्षेत्रांना काहीतरी तरतूद करून त्यांना होणारा हा तोटा आणि हे नुकसान भरून निघावं अशी मागणी केली। आपल्यासोबत स्वतः खासदार राजाभाऊ वाजे आहेत। राजाभाऊ, आपण नेमकं काय पत्र दिलं आहे आणि त्याच्या मागची आपली भूमिका काय? पत्र असं दिलं आहे की युरोपियन युनियनशी जो करार झाला आहे, आता ग्लोबल व्यवहारांसाठी हे चांगलं झालं आहे, देशासाठी चांगलं आहे, हे सगळं जरी बरोबर असलं तरी आपला कन्सर्न स्थानिक शेतकऱ्यांच्या बाबतीत जास्त आहे की नाशिक हे वाईनचं हब समजलं जातं भारतातलं, आणि इथे नाशिक जिल्ह्यात म्हणा किंवा आजूबाजूला वाईनरीचे शेतकरी आहेत। तर जर वाईन कमी किमतीत इम्पोर्ट झाली, डम्पिंग झालं तर आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल, त्यांच्या द्राक्ष घ्यायला आपल्या वाईनरी कुचकामी ठरतील अशी भीती वाटते, म्हणून त्याबाबत लक्ष वेधायचं काम मी केलेलं आहे। पण यामध्ये आपण जे काही बाधित होणारे शेतकरी असतील किंवा जे क्षेत्र असेल, ऑटोमोबाईल सेक्टर असेल किंवा वाईन उद्योग असेल, यांना कुठेतरी ही जे नुकसान होणार आहे ते भरून निघावं यासाठी काही सूचना केल्या आहेत का? आत्मनिर्भर भारत या स्कीमच्या खाली एक स्कीम आहे की त्याच्यात ते याच्यासाठी इन्सेंटिव्ह देतात, तर त्याच्याप्रमाणे जर काही यांना मदत करता आली तर ती करावी अशी मी विनंती केलेली आहे। बरं, नाशिक जिल्ह्यामध्ये जर द्राक्ष उत्पादकांशी आपली चर्चा झाली असेल तर आत्ता सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, काय नेमका फीडबॅक आहे? नाही, आता परिस्थिती आज तर अजून काही म्हणजे अजून हार्वेस्टिंगला वेळ आहे, परंतु जर इम्पोर्ट जास्त झाला, माल जास्त आला किंवा एक्साईज ड्युटी कमी झाली, इम्पोर्ट ड्युटी कमी झाली, आज मला वाटतं 150% इम्पोर्ट ड्युटी आहे असं मला समजलं आहे, ती जर 50%वर आली तर आपल्या वाईनचे मागणी कमी होईल परदेशी वाईन बाजारात आल्यानंतर, आणि त्याचा फटका जे वाईन उत्पादन करतात त्यांना बसेल, आणि त्यांना फटका बसला का आपोआप तो फटका शेतकऱ्यांना बसू शकतो। किंवा कधी कधी वाईन शिल्लक असली, मार्केटमध्ये विकल्या नाही गेली, तर मग जे वाईन उत्पादक आहेत ते शेतकऱ्यांकडून एक कोटा सिस्टीमने द्राक्ष घेतात की तुम्ही 2 टनच द्या, 5 टनच द्या, जे आणि आता जेवढं उत्पादन होतं तेवढं ते घेतात, परंतु जर असं झालं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे। आणि टेबल ग्रेपसारखे ते द्राक्ष कोणी घेत नाहीत विकत, ते जनावरंसुद्धा खात नाहीत, त्याच्यामुळे त्याला वाईनच्या कंपनीतच न्यावं लागतं, आणि म्हणून ती काळजी जास्त महत्त्वाची असं मला वाटतं। या संदर्भात वाईन उद्योजकांचं एक शिष्टमंडळ आपण आपल्यासोबत कोणाला भेटायला घेऊन जाणार आहात, त्या संदर्भात काही नियोजन? अजूनपर्यंत माझ्याकडे कुणी आलेलं नाही। मी माझ्या अभ्यासातून मला जे सुचलं त्याबद्दल मी आता या कालच्या परवा संपलेल्या अधिवेशनात चर्चा केली आणि त्याच अधिवेशनात पत्र दिलेत। तर आता अधिवेशनाच्या आणि दुसऱ्या अधिवेशन 9 मार्चपासून चालू होतं आहे, त्याच्यामधल्या काळात मी काही लोकांशी बोलून अजून काही त्याच्यात फीडबॅक घेता येईल ते पाहणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असला त्याचा फायदा जो आहे तो देशातल्या अर्थव्यवस्थेला होणार असला तरी वाईन उद्योजकासह ऑटोमोबाईल सेक्टरला याचा, खास करून नाशिक जिल्ह्यातल्या वाईन उद्योजकांना याचा फटका बसू शकतो, आणि त्या संदर्भात निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे या सगळ्या बाधित असलेल्या शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना काहीतरी इन्सेंटिव्ह मिळावा यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे प्रयत्नशील असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।